Hi students, in last video we learned about the genomics, human genome project. Now today we learn about the last point of the molecular basis of inheritance is DNA fingerprinting and also known as a DNA profiling. So DNA fingerprinting, we know about the DNA is a double stranded and helical model coiling structure and they are arranged base pairs. जनरली ज्यावेळेस DNA हा पूर्णपणे कंडेन्सेशन फॉर्म मध्ये आपण बघितले न्यूक्लियोसोम कसा फॉर्म होतो, तर ज्यावेळेस फॉर्म होतो एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर जो आहे क्रोमोझोम याचं सेगमेंट जे आहे कशापासून बनलेलं आहे, DNA पासून बनलेलं आहे आणि याच्यावरती जो पर्टिक्युलर सेगमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, जीन्स म्हणतो. ओके, तर आपल्याला DNA फिंगरप्रिंटिंग काय आहे याबद्दल स्टडी करायचं. तर डिटेलमध्ये आणि ही जी कन्सेप्ट आहे DNA फिंगरप्रिंटिंग ही खूपच युजफुल आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय, DNA फिंगरप्रिंटिंगसाठीची मेथड काय आहेत, त्याच्या स्टेप्स काय आहेत आणि DNA फिंगरप्रिंटिंग कशी केली जाते हे आपण स्टडी करणार आहोत. आणि त्याच्यानंतर DNA फिंगरप्रिंटिंगचे जे मेन ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण स्टडी करूया. आपल्याला माहीत आहे की DNA जो आहे तो इनहेरिटन्ससाठी जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी आपण एक पर्टिक्युलर जीन इज अ फॅक्टर म्हणून आपण ओळखतो. तर ज्याच्या थ्रू इनहेरिटन्स होतं म्हणजे मॅटर्नल आणि पॅटर्नल जे काही कॅरेक्टर्स आहेत ते ऑफस्प्रिंगकडे जे ट्रान्सफर होतात ते कशा थ्रू होतं, तर जीन्स थ्रू होतं. आणि पर्टिक्युलर जो काही जीन्स आहे ओके क्रोमोझोममधला, तर याच्यावरून आपण काय आयडेंटिफाय करतो, जो काही डिफरन्स आपल्याला दिसतोय व्हेरिएशन जे पर्टिक्युलर ऑफस्प्रिंगमध्ये इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल जे काही डिफरन्स आहे ते पर्टिक्युलर त्याच्यामध्ये असणाऱ्या कॅरेक्टर्सनुसार होतं. आणि जे काही सिमिलॅरिटीज आहेत ते कशा थ्रू जातात, तर मॅटर्नल पॅटर्नल कॅरेक्टर्स हे ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर होतात. तर याच्यामध्ये त्याचबरोबर आपण याचा सेकंडसुद्धा आपण DNAचा सांगू शकतो. फर्स्ट जो काही इम्पॉर्टन्स आहे जो की कॅरेक्टर ट्रान्सफर करतो आणि सेकंड जर सांगितलं तर याच्यामध्ये ज्यावेळेस सेल डिव्हिजन होते त्यावेळेस सुद्धा त्याचं रिप्लिकेशन होतं. आणि ज्यावेळेस रिप्लिकेशन होऊन दोन मॅटर्नल पॅटर्नल जे काही DNAs आहेत ते फ्यूज होऊन ऑफस्प्रिंगमध्ये ते कॅरेक्टर ट्रान्सफॉर्म केले जातात. तर इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल जो काही डिफरन्स आहे ओके, ओन डिफरन्स व्हेरिएशन पर्टिक्युलर जे काही कॅरेक्टर्स आपण पॅरेंट्सकडून ट्रान्सफर होतात, पण ज्यावेळेस पॅरेंट्सकडून ट्रान्सफर झाल्याच्या नंतर आपण हे सांगू शकतो का एक्झॅक्ट सेम कॉपी आपल्याला दिसते ऑफस्प्रिंगची, नाही आहे. तर याच्यामध्ये त्यांचं जे काही इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल जो काही डिफरन्स आहे मेन डिफरन्स, तर जो काही पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल आहे एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅविंग अ specific unique genetic makeup is which may be called as fingerprint, जो काही युनिक जेनेटिक मेकअप आहे त्याला आपण काय म्हणतो, फिंगरप्रिंट. ओके, तर जनरली जे काही ऑफस्प्रिंग्स आहेत गॅमेट फॉर्मेशन थ्रू ज्यावेळेस मॅटर्नल पॅटर्नल कॅरेक्टर इंडिव्हिज्युअल्सकडे ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर होतो, पण जे काही ट्रान्सफर होतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा युनिक कॅरेक्टर दाखवतो. ओके, तर DNA जो आहे याच्यामध्ये प्रत्येक DNA हा पॉप्युलेशनमध्ये जर आपण स्टडी केलं किंवा त्याच्यावरती आपण सर्वे केलं तर आपल्याला हे माहिती होईल की प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये DNA हा आहे, पण प्रत्येकामध्ये एक युनिक कॅरेक्टर आहे किंवा युनिक जेनेटिक मेकअप आहे. ओके, सगळ्यांचा DNA हा सिमिलर नाही आहे. तर याच्यामध्ये आपण एक सांगू शकतो, फॉर एक्झाम्पल आपला जो थंब आहे ओके, तर आपण जो काही थंब आहे जो प्रिंट आपण काढतो थंब प्रिंट, याच्यामध्ये आपण एक सांगू शकतो की जेवढे काही पॉप्युलेशन आहे जेवढे काही ह्युमन्स आहेत त्यांच्यामध्ये थंबप्रिंटमध्ये आपल्याला डिफरन्स दिसतो, बरोबर आहे. जरी ते सिबलिंग्स असतील किंवा आयडेंटिकल सिबलिंग्स जरी असतील
तरी त्यांच्यामध्ये आपण जो काही थंबप्रिंट आहे तो डिफरंट पाहतो. ओके, म्हणजे युनिक असा थंबप्रिंट असतो. सेम ॲज लाईक दॅट आपण जर त्याला त्याच्या DNA सोबत कम्पेअर केलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येकामध्ये DNA आहे, पण त्याच्यामध्ये 99.9% DNA जो आहे तो सगळ्यांचा सिमिलर आहे आणि जो 0.1% आहे तो सगळ्यांचा युनिक आहे. ओके, तर जो काही युनिक जेनेटिक मेकअप आहे त्याला आपण काय म्हणतो, फिंगरप्रिंट. DNA फिंगरप्रिंटिंगसाठी पर्टिक्युलर डेफिनेशन काय असू शकते, तर DNA फिंगरप्रिंटिंग याच्याबद्दल आपण डेफिनेशन पाहतोय. द टेक्निक developed to identify a person with the help of DNA restriction analysis is called DNA fingerprinting or DNA profiling. DNA फिंगरप्रिंटिंग किंवा DNA प्रोफाइलिंग, ज्याला आपण काय म्हणतो DNA प्रोफाइलिंग आल्सो. तर DNA फिंगरप्रिंटिंग और DNA प्रोफाइलिंग याच्यामध्ये एक अशी टेक्निक आहे ज्याला डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण पर्सन आयडेंटिफाय करू शकतो. आयडेंटिफाय अ पर्सन विथ द हेल्प ऑफ DNA रिस्ट्रिक्शन ॲनालिसिस. DNA रिस्ट्रिक्शन ॲनालिसिस या टेक्निक थ्रू आपण काय करू शकतो, तर पर्सन आयडेंटिफाय करू शकतो आणि ती जी टेक्निक आहे त्याला आपण काय म्हणतो, DNA फिंगरप्रिंटिंग और DNA प्रोफाइलिंग. तर जनरली जो काही DNA फिंगरप्रिंटिंग आणि DNA प्रोफाइलिंग आहे याच्याबद्दल आपण स्टडी करणार. तर इट इज द डेफिनेशन ऑफ DNA fingerprinting. The technique developed to identify a person with the help of DNA restriction analysis is called as a DNA fingerprinting or a DNA profiling. The technique of a DNA fingerprinting is firstly introduced by the Dr. Alec Jeffrey in 1984. सर्वात पहिल्यांदा जो DNA फिंगरप्रिंटिंग जो कन्सेप्ट आहे तो कोणी डिस्क्राइब केले, डॉक्टर ॲलेक जेफ्री इन 1984. इट इज अ ब्रिटिश जेनेटिस्ट. इट इज अ ब्रिटिश जेनेटिस्ट. तर जनरली सर्वात पहिल्यांदा त्यांनी जो काही DNA फिंगरप्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे याबद्दल सांगितलेलं आहे. जनरली DNA फिंगरप्रिंटिंग ही इट इज बेस्ड ऑन दी आयडेंटिफिकेशन अँड न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ ए DNA मॉलिक्यूल. जो काही DNA मॉलिक्यूलचा सिक्वेन्स आहे याच्यावरती तो बेस्ड आहे. तर जनरली याच्यामध्ये आपण आता सांगितलं तर 99.9% जो काही DNA सिक्वेन्स आहे तो ऑल पर्सन्समध्ये सेम आहे. ऑल पर्सन्समध्ये सेम आहे. सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर 99.9% जो काही DNA आहे तो कसा आहे, सेम आहे. पण 0.1% जो काही स्मॉलेस्ट स्ट्रक्चर आहे, शॉर्ट DNA आहे, हा मात्र सगळ्यांमध्ये डिफरन्स असतो. ओके, तर हा जो डिफरन्स आहे शॉर्ट आणि याच्यामध्ये 20 to 100 बेस पेअर्स जे आहे त्यांची काय होते, रिपिटेशन होते. काय होते, रिपिटेशन होते. ओके, पर्टिक्युलर जो शॉर्ट सिक्वेन्स आहे ह्याच्यामध्ये जे काही बेस पेअर्स आहे त्यांची 20 to 100 टाइम्स काय होते, सिक्वेन्स ही रिपीट होते. आणि हे जे रिपिटेशन आहे त्याला म्हटलं जातं VNTRs. VNTRs म्हणजेच काय, तर व्हेरिएबल नंबर ऑफ
टँडम रिपीट्स. टँडम रिपीट्स. तर जनरली जो काही VNTR आहे इट इज व्हेरी युजफुल फॉर द DNA प्रोफाइलिंग और DNA फिंगरप्रिंटिंग. सो DNA fingerprinting is based on the identification of न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ द DNA मॉलिक्यूल. जो काही न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे याच्यावरती तो DNA फिंगरप्रिंटिंग हा बेस्ड आहे. याच्यामध्ये जर DNAचं ऑब्झर्वेशन केलं, स्टडी केली, तर 99.9% DNA हा ऑल ऑर्गॅनिझम्समध्ये कसा असतो, सेम असतो. ओनली 0.1% जो DNA आहे तो मात्र सगळ्यांमध्ये युनिक आहे, डिफर आहे किंवा युनिक आहे, एकमेव असा. ओके, इट इज अ युनिक स्ट्रक्चर अँड इट इज व्हेरी शॉर्ट, 0.1%. जो काही शॉर्टेस्ट DNA आहे तो युनिक असणारा जो शॉर्ट DNA आहे याच्यामध्ये जी काही न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे, पर्टिक्युलर सिक्वेन्स ही 20 to 100 टाइम्स काय होते, रिपीट होते. आणि ही जी 20 to 100 टाइम्स रिपिटेशन आहे त्याच्यामध्ये जे रिपिटेशन आहे त्याला काय म्हटलं जातं, VNTRs. VNTRs मीन्स व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स. ओके, इट इज द फुल फॉर्म ऑफ द VNTRs, व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स. अँड this VNTR is very useful for the DNA profiling or a DNA fingerprinting. Why it is very useful? Because the VNTR's length of region is different to each and every individual. Each individual. Generally पर्सनमध्ये ज्यावेळेस आपण VNTR हा जो काही पर्टिक्युलर व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट जो आहे हा पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये हा युनिक आहे. ओके, आणि इट इज अ रिपीटेड 20 to 100 टाइम्स. पण ज्यावेळेस रिपिटेशन होतं त्याची जी काही लेंथ आहे ती प्रत्येक ऑर्गॅनिझम्समध्ये ईच अँड एव्हरी पर्सन हॅविंग अ डिफरंट लेंथ साईज. ओके, जी काही लेंथ रिजन आहे तो प्रत्येकामध्ये कसा असतो, डिफरंट असतो. आणि याचाच यूज करून काय केलं जातं तर DNA फिंगरप्रिंटिंग ही केली जाते. तर जनरली आपल्याला DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय हे आपण अंडरस्टँड केलं. पण त्याचबरोबर आता ज्या काही स्टेप्स आहेत, मेथड्स पाहणार आहोत ज्याच्यामध्ये DNA फिंगरप्रिंटिंग ही केली जाते. आणि DNA फिंगरप्रिंटिंग झाल्याच्या नंतर आपण त्याचे ॲप्लिकेशन स्टडी करणार. ओके, इट इज अ व्हेरी सिम्पल. व्हॉट इज द DNA फिंगरप्रिंटिंग? तर जनरली न्यूक्लियोटाइड जी काही सिक्वेन्स आहे त्याच्यावर बेस्ड आहे आणि 99.9% DNA हा सगळ्यांचा सेम असतो. पण 0.1% जो शॉर्टेस्ट DNA आहे हा मात्र सगळ्यांमध्ये युनिक आहे, सर्वांमध्ये प्रत्येकाचा युनिक असतो. आणि हा जो युनिक आहे याच्यामध्ये 20 to 100 टाइम्स जे काही न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स आहेत त्यांचं काय होतं, रिपिटेशन होतं. आणि जे काही रिपिटेशन आहे हे रिपिटेशन जो पर्टिक्युलर पार्ट आहे 20 to 100 टाइम्स त्याला काय म्हटलं जातं, VNTRs, व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स. अँड दिस इज अ व्हेरी युजफुल पार्ट फॉर दी DNA फिंगरप्रिंटिंग. VNTRची जी काही लेंथ आहे, जे काही रिपिटेशन होतं आणि जो पर्टिक्युलर लेंथ आहे तो प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये, प्रत्येक पर्सनमध्ये काय आहे, युनिक आहे आणि ते डिफरंट असतो सगळ्यांमध्ये. त्याच्यामुळे तो यूज केला जातो कशासाठी तर आयडेंटिफिकेशन फॉर दी पर्सन. So now we learn about the steps involved in the DNA fingerprinting. Step wise आपण DNA fingerprinting कशी केली जाते याबद्दल स्टडी करणार आहोत. आणि DNA fingerprinting जनरली फॉरेन्सिक सायन्समध्ये यूज केला जाणारा पार्ट आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण मेथड्समध्ये ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपण स्टडी करणार आहोत. ओके, फर्स्ट स्टेप इज आयसोलेशन ऑफ DNA. आयसोलेशन ऑफ DNA जनरली ज्यावेळेस DNA फिंगरप्रिंटिंग करायची असते त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर DNA आपल्याकडे असणे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण DNA फिंगरप्रिंटिंग कधी करतो, आपण खूप सारे केसेस ज्यावेळेस TV आपण CID सारखे प्रोग्राम्स आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल की DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, तर DNA फिंगरप्रिंटिंग हा जो वर्ड आहे
जो आपण सहसा यूज करतो, तर CID सारख्या प्रोग्राम्समध्ये आपण मर्डर केसेस, रेप केसेस याच्यासाठी पर्टिक्युलर तो यूज केला जातो. ओके, तर त्याच्यामध्ये आपण ऑलवेज जो वर्ड ऐकतो त्याच्यामध्ये ते काय करतात, तर जो काही जिथे मर्डर झालेला आहे त्या ठिकाणी जे पर्टिक्युलर एरिया आहे तिथे त्यांना जे काही सॅम्पल्स भेटतात, सॅम्पल्स मीन्स जे काही सॅम्पल्स असतील, फॉर एक्झाम्पल ब्लड असू शकतं. ओके, ब्लड, त्यासोबतच हेअर रूट्स, हेअर पण असे लागतात, जो काही कट झालेला हेअर बिलकुल चालत नाही, जो की हेअरच्या रूट्सपासून जो हेअर आहे तोच कलेक्ट केला जातो, हेअर रूट्स और स्किन. ओके, एक्सेट्रा असे जे काही पार्ट्स, जे सॅम्पल्स त्या एरियामध्ये भेटतात त्याला घेतलं जातं. बरोबर आहे. पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल आपण ब्लड घेतलं, तर पर्टिक्युलर टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला जो काही ब्लड आहे या ब्लडमधून आपल्याला काय करायचं आहे, जो काही DNA आहे, ओके, जो काही DNA स्ट्रक्चर आहे तो आयसोलेट करायचा. ओके, आयसोलेशन म्हणजेच काय, तर जे काही सॅम्पल्स व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये जरी असतील तरी आपल्याला चालतील, तर जो काही आयसोलेशन ऑफ DNA आहे म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, पर्टिक्युलर DNA आपल्याकडे आयसोलेट झाला पाहिजे. तर आयसोलेशनसाठी जनरली आपल्याकडे वेगवेगळे सॅम्पल्स थ्रू आपण त्याला कलेक्ट करू शकतो, ब्लड, हेअर रूट्स और स्किन एक्सेट्रा. याच्या थ्रू आपण तो ब्लड जो काही सॅम्पल आहे त्याच्या थ्रू DNA हा सर्वात पहिल्यांदा आयसोलेट केला जातो. ओके, तर आयसोलेट केल्याच्या नंतर सेकंड स्टेप आहे, आपल्याकडे पर्टिक्युलर जो DNA आहे तो आयसोलेट झाला, तर याच्यानंतर जी सेकंड स्टेप आहे ती आहे रिस्ट्रिक्शन डायजेशन. रिस्ट्रिक्शन डायजेशन जनरली आपण आयसोलेशन ऑफ DNA मध्ये काय केलं, पर्टिक्युलर जो काही सॅम्पल आहे, ओके, त्याच्या थ्रू सॅम्पल थ्रू आपण जो काही पर्टिक्युलर DNA आहे तो DNA काय केला, आयसोलेट केला. ओके, पर्टिक्युलर DNA काय केला, आयसोलेट केला. आता हा जो DNA आहे तो रिस्ट्रिक्शन डायजेशनमध्ये काय केलं जातं, तर या पर्टिक्युलर DNAचे रिस्ट्रिक्शन एन्झाईम एंडोन्यूक्लियस. ओके, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, इट इज अ एन्झाईम. रिस्ट्रिक्शन एन्झाईम मीन्स रिस्ट्रिक्शन endonuclease. It is a enzyme. It is also known as a biological seizure. It is also known as a biological seizure because it is very useful for the cutting. It is useful for the cutting. ज्यावेळेस बायोलॉजीमध्ये पर्टिक्युलर ज्यावेळेस रिसर्च केले जातात किंवा स्मॉल ज्या एक्सपेरिमेंट्स होतात त्याच्यामध्ये कट करण्यासाठी सीझर्स डायरेक्टली यूज केले नसतात, केले जात नाहीत, कारण की जे काही आपण मॉलिक्युल्स पाहतो जसे फॉर एक्झाम्पल DNA. ओके, तर याच्यामध्ये पर्टिक्युलर मायन्यूट्स असतात. ओके, तर त्याला कट करण्यासाठी आपण डायरेक्टली सीझर यूज करू शकत नाही, तर त्याच्यासाठी बायोलॉजिकल सीझर म्हणून एन्झाईम यूज केला जातो. या एन्झाईमकडे कॅपॅसिटी आहे की तो काय करतो, दोन पर्टिक्युलर पार्ट असेल तर त्याला कट करू शकतो. म्हणून रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कुठेही तुम्ही ज्यावेळेस स्टडी कराल, कोणताही एक्सपेरिमेंट्स ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता त्यावेळेस कट करण्यासाठी जो एन्झाईम यूज केला जातो तो एन्झाईम आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. ओके, इट इज बायोलॉजिकल सीझर अँड ऑल्सो द अपोजिट यू ऑलवेज रिमेंबर दॅट ligase enzyme. Ligase enzyme is useful for the joining, useful for the joining and is also known as a biological glue or a gum. ओके, कारण की जसा हा कट करण्याची कॅपॅसिटी ठेवतो तसाच लिगेज एन्झाईम दोन जर कट झाले असतील तर त्यांना जॉईन करण्याची कॅपॅसिटी याच्याकडे आहे, म्हणून याला बायोलॉजिकल गम और बायोलॉजिकल ग्लू असं म्हणून ओळखलं जातं. ओके, इट इज नॉट रिक्वायर्ड हिअर. तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस इट इज अ एन्झाईम, इट इज युजफुल फॉर दी कट. जनरली आपण DNA आयसोलेट केलेला आहे, तर रिस्ट्रिक्शन डायजेशनमध्ये काय केलं जातं, तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस थ्रू काय केलं जातं, तर जे काही DNA आहे त्याचे व्हेरिएबल लेंथमध्ये त्याचे पीसेस कट केले जातात, तो कट केला जातो. ओके, तर डायरेक्टली असं पण दाखवू कारण की हा डबल स्टँडर्ड आहे.
ओके, व्हेरिएबल लेंथमध्ये ते काय केले जातात, कट केले जातात. सिमिलर लेंथ नसते त्याच्यामध्ये, तर वेगवेगळ्या लेंथमध्ये ते कट केले जातात. तर रिस्ट्रिक्शन डायजेशनमध्ये नेमकं काय होतं, तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस या एन्झाईम थ्रू तो जो काही आयसोलेटेड DNA आहे त्याचे पीसेस फॉर्म केले जातात आणि जे पर्टिक्युलर पीसेस आहेत त्याला काय म्हटलं जातं, रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरायझेशन. फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरायझेशन, RFLP. इट इज नोन ॲज अ रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरायझेशन. डिफरंट लेंथमध्ये आपण त्याचे पॉलिमिस मेनी काय करतो, कट्स करतो. तर जनरली पीसेसमध्ये आपण त्यांना कट केलेलं आहे. कुठे, रिस्ट्रिक्शन डायजेशनमध्ये. तर कोणता एन्झाईम यूज केला, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आणि जे काही फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो, रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरायझेशन. अँड नाव वी लर्न दी थर्ड स्टेप ऑफ दी DNA fingerprinting is third step, gel electrophoresis. Gel electrophoresis, it is the third step of a DNA fingerprinting, in which generally those fragments are cut through the restriction endonucleus. These fragments are placed into the ॲगरोज जेल. ॲगरोज जेलमध्ये त्यांना ठेवलं जातं. ॲगरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. तर जनरली याच्यामध्ये इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्समध्ये काय केले जाते, जे काही फ्रॅगमेंट्स आहेत ते ठेवले जातात. फॉर एक्झाम्पल, इट इज अ पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट फॉर अ ॲगरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. इट इज कनेक्टेड थ्रू दी इलेक्ट्रिक करंट and the particular agarose gel is filled with this instrument, and here those fragments are passed into this agarose gel electrophoresis, in which the electric current electric influence is started. And here for example जो काही फ्रॅगमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये लेंथ ही वेगवेगळी आहे. तर याच्यामध्ये लेंथनुसार ते काय होतात, अरेंज केले जातात. पण ते कसे अरेंज होतात आपल्याला माहीत आहे. DNA काय आहे, नेगेटिव्हली चार्जड आहे, बरोबर आहे. DNA काय आहे, नेगेटिव्हली चार्ज आहे आणि इलेक्ट्रिक पोलमध्ये पॉझिटिव्ह पोल हा प्रेझेंट आहे. ओके, तर DNA हा नेगेटिव्हली चार्ज आहे तो मूव्ह कोणाकडे होईल, पॉझिटिव्ह पोलकडे. ओके, तर ही जी मूवमेंट आहे डीएनएचे जे काही फ्रॅगमेंट्स आहेत त्याची मूवमेंट कुठे होते, नेगेटिव्ह टू दी पॉझिटिव्ह पोल. ज्यावेळेस नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पोलकडे ज्यावेळेस मूवमेंट होते, फॉर एक्झाम्पल इथे जर पॉझिटिव्ह असेल आणि जे काही फ्रॅगमेंट्स आपण पाहतोय ते कोणते आहेत, नेगेटिव्ह आहेत. ओके, तर ज्यावेळेस अरेंजमेंट होते त्यावेळेस जे काही फ्रॅगमेंट्सची लेंथ आहे, जी काही मूवमेंट आहे ती डीएनएच्या लेंथनुसार होते. कशावरती डिपेंड आहे, तर डीएनएच्या लेंथवरती डिपेंड आहे. मग ज्यावेळेस स्मॉलेस्ट लार्जेस्ट 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 या साईजमध्ये ते काय होतात, पॉझिटिव्ह पोलकडे अट्रॅक्ट केले जातात. ओके, तर जनरली डीएनए हा नेगेटिव्हली चार्जड आहे. ज्यावेळेस थर्ड स्टेपमध्ये जे इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये आपण काय करतो, जे काही फ्रॅगमेंट्स आहेत डीएनए फ्रॅगमेंट जे कट केलेले आहेत रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस थ्रू, ते पीसेस हे ॲगरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये पास केले जातात. ज्याच्यामध्ये डीएनए हा नेगेटिव्हली चार्ज आहे तो काय करतो, पॉझिटिव्हली चार्जकडे, जिथे पॉझिटिव्ह चार्ज पोल आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट केला जातो. पण ज्यावेळेस ते अट्रॅक्शन होतं ते कशावरती डिपेंड आहे, तर डीएनएच्या लेंथवरती. मग जे काही डीएनएचे सॅम्पल्स आहे ज्यावेळेस मूवमेंट होते त्यावेळेस डबल स्ट्रँडेड डीएनए इज कन्वर्टेड इंटू द सिंगल स्ट्रँडेड डीएनए. ज्यावेळेस मूवमेंट होते त्यावेळेस ते काय केले जातात, तर डबल स्टँडर्डचे सिंगल स्टँड्समध्ये फॉर्म होतात. ओके, तर आता फर्स्ट स्टेप आयसोलेशन, सेकंड स्टेप रिस्ट्रिक्शन and third step electrophoresis. Then they are arranged in the lengthwise and also the double stranded DNA is into the single stranded DNA. Okay, now the fourth step of the DNA fingerprinting is
सदर्न ब्लॉटिंग. सदर्न ब्लॉटिंग जनरली या स्टेप्समध्ये काय केलं जातं, जे काही ॲगारोज जेलमध्ये पर्टिक्युलर DNA जे काही सिंगल स्टँडर्डमध्ये आहेत ते, हे काय इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, ॲगारोज जेल. ओके, तर जो काही जेलमधला पार्ट आहे तो काय केला जातो, तर नायलॉन और नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. जो काही नायलॉन किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती ते सगळे DNAs काय केले जातात, प्लेस केले जातात. आणि जो काही ॲगारोज जेल आहे तो याच्यामधून टाकला जातो. याच्यामध्ये ॲगारोज जेलसोबतच जे काही DNA फ्रॅगमेंट्स आहेत ते सुद्धा यावरती नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती आले. जो काही नायलॉन मेम्ब्रेन आहे किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे हा टोटल ओव्हरनाईट त्याला काय केलं जातं, ठेवलं जातं. कशासाठी, तर जे काही जेल आहे ते पूर्णपणे सोक केलं जातं, फॉर दी सोकिंग. ओके, तर ओव्हरनाईट त्याला ठेवलं जातं. कशाला, नायलॉन मेम्ब्रेन और नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती जे काही जेल विथ फ्रॅगमेंट्स आहेत ते प्लेस केले जातात. त्यावेळेस जो काही जेल हा आहे त्याच्यावरती तो जेल सोक करण्यासाठी काय केलं जातं, ओव्हरनाईट तो जो नायलॉन मेम्ब्रेन आहे तो ठेवला जातो. त्याच्यानंतर 5th वन स्टेप, सिलेक्शन ऑफ DNA प्रोब. सिलेक्शन ऑफ DNA प्रोब. जनरली जो काही आपल्याला सॅम्पल भेटलेला आहे त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर प्रोसेस झाली. ओके, नाव इट इज अ डिफरंट प्रोसेस. नाव जो काही नोन सॅम्पल आहे, तर जनरली नोन DNA सिंगल स्टँडर्ड DNA इज नोन ॲज अ DNA प्रोब. नोन म्हणजे आपल्याला माहीत आहे की ते कोणाचे आहेत. ओके, तर जनरली जो काही पर्टिक्युलर DNA आहे जो नोन आहे आपल्याला, ज्याचे सिंगल स्टँडर्ड आपल्याकडे पर्टिक्युलर पार्ट्स आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, DNA प्रोब. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पर्टिक्युलर सिंगल स्टँडर्ड DNA हे आहेत. याच्यासाठी पर्टिक्युलर प्रोब फॉर्मेशनसाठी cDNA प्रिपरेशन मेथड ही यूज केली जाते. कशासाठी, DNA चे सिंगल स्टँडर्ड स्ट्रँड्स फॉर्म करण्यासाठी. आणि जे काही सिंगल स्टँडर्ड प्रिपेअर्ड जे काही सिंगल स्टँडर्ड DNA आहेत त्याला काय म्हटलं जातं, DNA प्रोब. आणि दिस DNA प्रोब इज प्रिपेअर्ड फ्रॉम द मेथड ऑफ cDNA प्रिपरेशन मेथड. आणि हा जो सॅम्पल आहे हा आपल्याला काय आहे, नोन आहे, म्हणजे आपल्याला माहीत आहे. ओके, तर ज्यांना आपण मर्डर केसमध्ये संशयित पकडलेले असतात, ओके, त्यांच्यासाठीचा तो DNA असेल. हा आपल्याला भेटलेला आहे. ओके, जो काही एरिया आहे त्याच्यामध्ये भेटलेला आहे. ओके, आणि ज्यांच्यावरती आपल्याला डाऊट आहे की हा यांच्या थ्रू तो मर्डर झालेला असेल त्यांचा DNA हा सॅम्पलिंगसाठी दिलेला आहे. त्याच्यासाठी जे नोन आहेत त्यांच्याकडून आपण तो DNA घेतलेला आहे. ज्यावेळेस या दोन्हीची मॅचिंग होईल तेव्हा तो मर्डरर आहे हे आपण डिसाईड करू शकतो. ओके, 5 सिलेक्शन ऑफ DNA प्रोब, ज्याच्यामध्ये आपल्याला नोन असणारा जो काही DNA आहे त्याच्या सिंगल स्टँडर्ड फॉर्ममध्ये DNA आपण फॉर्म करतो. आणि जो काही सिंगल स्टँडर्ड DNA आहे त्याला काय म्हटलं जातं, DNA प्रोब, जो की आपल्याला नोन असतो. त्याच्यानंतर 6th वन, हायब्रिडायझेशन मेथड. जनरली याच्यामध्ये काय केलं जातं, जो काही नोन सिंगल स्टँडर्ड आहे आणि जो काही नायट्रोसेल्युलोजवरती ऑलरेडी सिंगल स्टँडर्ड DNA आहेत. ओके, तर जे काही नोन प्रोब आहे तो काय केला जातो, नायट्रोसेल्युलोजवरती टाकला जातो. ज्यावेळेस सेल्युलोजमध्ये ऑलरेडी असणारे आणि जे काही नोन आहेत यावेळेस त्या दोन्हीची मिक्सिंग होते, त्यावेळेस जे काही कॉम्प्लिमेंटरी असतील, फॉर एक्झाम्पल जो नॉन DNA आहे ATCG. ओके, अँड इथे जो सिंगल स्टँडर्ड आहेत, फॉर एक्झाम्पल नायलॉन. ओके, TAGC. ओके, इट इज अ कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. ओके, तर
पर्टिक्युलर सिंगल स्ट्रँडची इथे जर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असेल तर त्या कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँडपासून जो काही DNA strand of the known DNA probe and the other DNA strand, single strand from the nitrocellulose from the host cell, these DNA hybridization is formed. DNA hybridization is formed and remaining single stranded DNA is washed off. इथे काय झालं, आता एक पर्टिक्युलर जो आपण काय केलेलं आहे, आपल्याकडला जो सॅम्पल भेटलेला आहे त्याच्या थ्रू आपण पर्टिक्युलर सिंगल स्ट्रँडेड जे की नायलॉन मेम्ब्रेन किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती आपण ठेवलेले आहेत, जे की ओव्हरनाईटसाठी ओके पूर्ण तो सोक झालेला आहे. तर फिफ्थ वन जिथे आपल्याला नोन असणारे जे सिंगल स्ट्रँडेड आहे जे cDNA प्रिपरेशन मेथड थ्रू फॉर्म केलेले आहेत, आणि हा जो सिंगल स्ट्रँडेड आहे याला काय केलं जातं, जो काही नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे याच्यावरती प्लेस केलं जातं. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जे काही कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स असतील ते काय करतील, सेम स्ट्रँड कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड हे अरेंज होतील ज्यापासून DNA फॉर्म होईल, आणि तो जो DNA असणार आहे तो DNA हायब्रिडायझेशन असणार आहे. आणि ज्यावेळेस ते फॉर्म होतील त्या फॉर्म झाल्याच्या नंतर जे रिमेनिंग असतील ज्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड कुठेच मॅच झालेली नाही आहे असे जे काही सिंगल स्ट्रँडेड असतील त्यांना काय केलं जातं, वॉश्ड ऑफ केलं जातं. अँड नाव द लास्ट वन मेथड ऑफ द स्टेप ऑफ द DNA fingerprinting इज फोटोग्राफी. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जो काही फिफ्थ आहे सिलेक्शन ऑफ DNA प्रोब ओके, तर ज्यावेळेस हे प्लेस केले जातात DNA स्ट्रँड सिमिलर असू शकतात ओके. तर आयडेंटिफिकेशनसाठी प्रोब कोणते आहेत ते पाहण्यासाठी जनरली पर्टिक्युलर जो काही सिंगल DNA प्रोब आहे, सिंगल स्ट्रँडर्ड DNA प्रोब जो आहे याला काय केलं जातं तर लेबल्ड केलं जातं, लेबल्ड विथ रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स थ्रू काय केलं जातं, प्रत्येक जो DNA प्रोब आहे त्याला लेबल केलं जातं. ज्यावेळेस दोन्हीचे मिक्सिंग होईल त्यावेळेस ते मात्र काय होतील, आयडेंटिफाय करता येतील. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जे लेबल्ड नाही आहे तो आयसोलेट केलेला DNA असणार आहे होस्टेलचा, आणि जो लेबल केलेला आहे तो आपला नोन असणार आहे ओके. तर जनरली हे आयसोलेट केले मिक्स्ड केले ज्यावेळेस नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती, त्यावेळेस त्यांचे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स फॉर्म झाले आणि जे सिंगल स्ट्रँडेड आहेत त्यांना वॉश केलं रिमेनिंग ओके. नाव द सेवंथ लास्ट स्टेप ऑफ द DNA fingerprinting इज फोटोग्राफी. These nitrocellulose filter paper is photographed on the X-ray film. By the autoradiography. थ्रू काय केलं जातं, त्याची फोटोग्राफ घेतला जातो. तर जनरली याच्यामध्ये आपण एक सांगितलं लेंथ वाईज ते अरेंज झालेले असतात. फॉर एक्झाम्पल त्याचा आपण ॲटोरेडिओग्राफ जर घेतला ओके, अँड साईजनुसार जर आपण त्यांना स्टडी केलं, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 अँड 6 ओके, फ्रॅगमेंटेशन साईजनुसार आपण त्यांना अरेंज केले. ज्यावेळेस तो इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये अट्रॅक्शन थ्रू ते काय होतात, अरेंज केले जातात, तर तसेच ते अरेंज झालेले असतात. फॉर एक्झाम्पल आपण जो काही फॉर्म केलेला आहे याच्यामध्ये पर्टिक्युलर जो काही आहे तो आपल्याला इथे दिसेल ओके. इट इज द लार्जेस्ट वन, इट इज द स्मॉलेस्ट वन, इट इज द स्मॉलेस्ट वन अँड इट इज ऑल्सो स्मॉलेस्ट वन ओके. साईजनुसार 4 सॅम्पल्स आहेत आणि ते साईजनुसार इथे अरेंज झालेले, आणि याचेच अरेंजमेंटनुसार ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्यावेळेस याचा सिंगल स्टँडर्ड कॉम्प्लिमेंटरी स्टँड जर पर्टिक्युलर सॅम्पलनुसार जर अरेंज झालेला असेल, तर जर आयडेंटिकल आपल्याला पुन्हा ज्यावेळेस फॉर्मेशन होतं आणि तो जर DNA स्टँड आहे याचासुद्धा आपण जर फोटोग्राफ बघितला तर सिमिलर असेल ओके. 6ला 4ला 2ला 2 स्ट्रँडपाशी आणि 1ला जर हे सिमिलर असतील तर आपण काय सांगू शकतो, मॅचिंग होती ओके. तर त्यावेळेस आपण तो पर्टिक्युलर
जो DNA आहे तो त्याचा आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो, पर्सन आयडेंटिफाय करू शकतो जर सिमिलर कॉपी आपल्याला भेटली तर. ओके, तर नाव वी रिकॅप ऑफ दिस स्टेप्स फॉर द बेटर अंडरस्टँडिंग. सो DNA fingerprinting is a technique for the identification of person, identify to the person, in which we see the method of the DNA fingerprinting. The stepwise they are we understand the what is the DNA fingerprinting. So first step, isolation of DNA isolated from the sample, just like blood, hair roots and skin also, and these samples are isolated and form the isolated the DNA, and these DNA in second step, restriction digestion, through they are cut into pieces to using of restriction endonuclease. It is a biological seizure. Okay, these fragments are variable in length. Now third step, gel electrophoresis. They are placed into the agarose gel electrophoresis through the electric influence. That time the negatively charged DNA is attracted toward the positive pole, and these attracted through the lengthwise. Then fourth step is a southern blotting. Southern blotting, in which these electrophoresis step, then these DNA, single stranded DNA, double stranded DNA is converted into single stranded DNA. These single stranded DNA with the agarose gel, they are placed on the nylon membrane or a nitrocellulose filter paper. These nitrocellulose filter paper, in which the gel is present, also the single stranded DNA is also present. They are soaked by the soaking, they are placed overnight. After overnight, the fifth one, selection of DNA probe. The known DNA, single stranded DNA is prepared from the cDNA preparation method. These known DNA is known as a DNA probe. These known DNA and these are the host cells DNA. Okay, now hybridization. Sixth process is hybridization. That type known DNA probe, and they are labeled with the radioactive isotopes for the understanding or identification. These probes and the nitrocellulose, on the nitrocellulose some DNA, single stranded DNA are present. They are mixed. That time they are matched to a complementary base pairs and form a double stranded DNA. These double stranded DNA on the nitrocellulose filter paper, they are photographed through the seventh step, through the X-ray film of autoradiography, and these autoradiography through we can identify this person. It is a very simple method. Firstly, सर्वात पहिल्यांदा आपण जे काही सॅम्पल्स आहेत ते सॅम्पल्स घ्यायचे, ज्याच्यापासून DNA हा आयसोलेट करायचा. जो काही DNA आयसोलेट केलेला आहे, ज्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम थ्रू आपण त्यांना कट केले, ज्याला बायोलॉजिकल सीझर म्हणून ओळखलं जातं, आणि त्यांच्या वेगवेगळ्या लेंथमध्ये आपण त्यांना पीसेसमध्ये कट करतो. आणि जे काही कट केलेले पीसेस आहेत आपण थर्ड स्टेपमध्ये त्यांना ॲगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्समध्ये आपण त्यांना टाकतो, ज्याच्यामध्ये ते काय होतात, जे काही निगेटिव्हली चार्ज DNA आहे, DNA वरती निगेटिव्ह चार्ज असतो, जो काही निगेटिव्ह चार्ज DNA आहे तो पॉझिटिव्ह पोलकडे अट्रॅक्ट होतो, आणि तो पण लेंथ वाईज. आणि जे काही डबल स्टँडर्ड DNA आहेत ते सिंगल स्टँडर्ड फॉर्ममध्ये होतात. जे काही सिंगल स्टँडर्ड DNA आहेत ते काय होतं, तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं, नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर, ज्याला नायलॉन मेम्ब्रेन सुद्धा म्हटलं जातं, त्याच्यावरती काय केलं जातं, प्लेस केलं जातं. याला सोक होण्यासाठी, सुकण्यासाठी काय केलं जातं, ओव्हरनाईट ठेवलं जातं. आणि ओव्हरनाईट ठेवल्याच्या नंतर जो काही नॉन DNA प्रोब आहे, जो cDNA प्रिपरेशन मेथड थ्रू फॉर्म केलेले आहेत, ओके, माहीत असणारे DNA सिंगल स्टँडर्ड, यांना जे काही DNA हे ओळखू येण्यासाठी त्यांना लेबल केलं जातं रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स थ्रू, आणि यांच्या आयडेंटिफिकेशनसाठी हे लेबल केले जातात. ज्यावेळेस यांचं मिक्सिंग होते त्यावेळेस DNA हायब्रिड हा फॉर्म होतो. जे काही कॉम्प्लिमेंटरी स्टँड्स आहेत त्यांची मॅचिंग होते, आणि जे अदर सिंगल स्टँडर्ड DNA त्यांना वॉशअप केलं जातं. आणि लास्टली नायलॉन जो काही मेम्ब्रेन आहे किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे त्याचा फोटोग्राफ घेतला जातो थ्रू दी एक्सरे फिल्म ऑटो रेडिओ फोटोग्राफी थ्रू. ओके, तर इट इज अ step wise we can learn the DNA fingerprinting
मेन मेथड ऑफ द DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, तर जनरली जी काही मेथड आहे ती इझिली अंडरस्टँड झाली असेल. तर आता आपण DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये DNA फिंगरप्रिंटिंगचे ॲप्लिकेशन स्टडी करणार. ओके, तर DNA फिंगरप्रिंटिंग जनरली कशासाठी ॲप्लिकेबल आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय यूज आहे. तर जनरली DNA फिंगरप्रिंटिंगचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत हे आपण स्टडी करूया विथ एक्झाम्पल्स. Applications of DNA fingerprinting. First application is DNA fingerprinting is used in forensic sciences for the solving of problems like rape, murder, like cases. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये जनरली हा DNA फिंगरप्रिंटिंग हा यूज केला जातो. तर कशासाठी? रेप केसेस किंवा जे काही मर्डर केसेस आहेत यांना ही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी DNA फिंगरप्रिंटिंग ही यूज केली जाते. सेकंड ॲप्लिकेशन इन विच द डिस्प्युटेड पॅरेंटेज जनरली जे काही असे काही चाइल्ड्स असतात ज्यांच्या आईवडिलांना आयडेंटिफाय केलं जातं. फॉर एक्झाम्पल वन ऑफ द चाइल्ड ही know about their fathers. Okay, so identification of the biological mother or father or both. तर जे काही एखादा चाइल्ड असेल ज्याचे आईवडील माहीत नाही आहेत. ओके, तर कोणी म्हणत असेल माझा मुलगा आहे किंवा काही मुलं सांगत असतील की हे माझे आईवडील आहेत. ओके, तर अशा काही डिस्प्युटेड पॅरेंटेज केसेस असतात ज्याच्या थ्रू काय केलं जातं, तर पर्टिक्युलर चाइल्डचं पर्टिक्युलर बायोलॉजिकल मदर अँड फादर आयडेंटिफिकेशनसाठी जे काही मेन मेथड आहे ती आहे DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, तर जे काही पर्टिक्युलर DNA आहे इट इज द also used in the inheritance to transfer characters from parents to offspring. Okay, it is useful for the identification of childs, their biological mother and father. Okay, so it is the case of disputed parentage. तर जनरली एखाद्या चाइल्डच्या आईवडील आयडेंटिफिकेशनसाठी किंवा एखाद्या आईवडिलांचा मुलगा आयडेंटिफिकेशनसाठी काय केलं जातं, तर DNA फिंगरप्रिंटिंग थ्रू ही केस सॉल्व केली जाते. थर्ड वन, जनरली आपल्याला एकच माहीत होतं ज्या काही केसेस असतात. ओके, ह्याच्यामध्ये DNA फिंगरप्रिंटिंग ही यूज केली जाते, पण ऑल्सो इट इज यूज्ड फॉर दी आयडेंटिफिकेशन ऑफ बायोलॉजिकल मदर अँड फादर टू दी डिस्प्युटेड पर्सेंटेज केसेस. थर्ड वन इज DNA फिंगरप्रिंटिंग इज यूज्ड इन ए पेडिग्री ॲनालिसिस. आपण पेडिग्री लास्ट चॅप्टरमध्ये स्टडी केलेले. ओके, त्याचे ॲनालिसिस करण्यासाठी सुद्धा DNA फिंगरप्रिंटिंगचा यूज केला जातो इन द कॅट्स, डॉग्स, ह्युमन्स ऑल्सो अँड ह्युमन्स. द पेडिग्री ॲनालिसिस इज ॲनालाइज्ड थ्रू दी DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, तर पेडिग्री ॲनालिसिस करण्यासाठी सुद्धा DNA फिंगरप्रिंटिंगचा यूज केला जातो. तर मेजर ॲप्लिकेशन्स ऑफ द DNA फिंगरप्रिंटिंग इज द प्रॉब्लेम सॉल्विंग. द फॉरेन्सिक सायन्स इज यूज्ड DNA fingerprinting for the solving of problems like murder cases or rape cases also. Second, in disputed parentage in which the their child's biological mother and father are also identified through the DNA fingerprinting. And last one is a pedigree analysis of the cats, dogs or humans. It is also useful for the DNA fingerprinting, is analyzed through the DNA fingerprinting. Okay, these are the DNA fingerprinting. Now in this video we learn about the what is DNA fingerprinting and what is the main method for the DNA fingerprinting, in which we see the stepwise and which method is used, and after we see about the different applications of the DNA fingerprinting. So after DNA fingerprinting, the scientists, they are from India,
DNA fingerprinting, father of DNA fingerprinting in India. The scientist is Dr. लालजी सिंग. डॉक्टर लालजी सिंग यांना DNA फिंगरप्रिंटिंगचे फादर म्हणून ओळखलं जातं इंडियामध्ये, कारण की जो काही DNA फिंगरप्रिंटिंग आहे त्याच्यासाठी लागणारे जे काही इन्स्ट्रुमेंटल मेनस्ट्रीम्स आहे तो त्यांनी इथे इंडियामध्ये अप्लाय केला. आणि कशासाठी तर रिसर्च अँड डायग्नोस्टिक्ससाठी. तर जनरली डायग्नोसिस अँड रिसर्चसाठी जे काही इन्स्ट्रुमेंट DNA फिंगरप्रिंटिंगसाठी जी मेथड आहे ती इंडियामध्ये कोणी आणली तर डॉक्टर लालजी सिंग यांनी आणली. आणि त्यांना फादर DNA फिंगरप्रिंटिंगचा फादर म्हणून ओळखलं जातं इन इंडिया. ओके. तर जनरली जो काही लालजी सिंग आहेत यांनी स्वतः काही DNA प्रोब्स फॉर्म केलेले आहेत, जे की वाय क्रोमोझोम पासूनचे त्याने DNA प्रोब्स फॉर्म केलेत. आणि हा जो वाय क्रोमोझोम आहे तो कशातला आहे तर क्रेट स्नेक याच्यामध्ये फिमेलचा वाय क्रोमोझोम आहे. तर याच्यामध्ये जो काही क्रेट स्नेक आहे याच्यामध्ये फिमेल अँड मेल क्रोमोझोम जर आपण स्टडी केले, फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन्समध्ये जर पाहिलं तर फिमेल इज XX अँड मेल हॅविंग अ XY क्रोमोझोम, बट इट इज डिफरंट इन स्नेक्स. Female having XY chromosome and male having YY chromosome. Okay, so the Y chromosome of the female crate snake, this chromosome is used for the preparation of DNA probe. तर जनरली हा जो फिमेल मधला Y क्रोमोझोम पासून जे काही DNA प्रोब्स त्यांनी फॉर्म केलेले होते, हे जे DNA प्रोब्स आहेत इंडिजियस DNA फिंगरप्रिंटिंगसाठी त्यांनी यूज केलेले होते. तर जनरली त्यांनी सुद्धा या टेक्निक्सचा यूज थ्रू काय केलेले DNA प्रोब्स हे स्वतः फॉर्म केले. पण जो काही लालजी सिंग डॉक्टर लालजी सिंग यांनी खूप काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे इंडियासाठी. तर त्यांचे काय काय कॉन्ट्रीब्युशन्स आहेत इंडियामध्ये ते आपण स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन, ही इन्स्टॉल्ड सम लॅबोरेटरीज. त्यांनी सर्वात पहिल्यांदा इथे लॅबोरेटरीज इन्स्टॉल केल्या फॉर दी जेनेटिक रिसर्चसाठी. आणि या जेनेटिक रिसर्चमध्ये कोणत्या कोणत्या अस्पेक्ट्स थ्रू त्यांनी फॉर्म केलेले आहेत, पॉप्युलेशन बायोलॉजी, स्ट्रक्चरल बायोलॉजी अँड ट्रान्सजेनिक रिसर्च. या डिफरंट जेनेटिक्स रिसर्चसाठी, पॉप्युलेशन बायोलॉजी, स्ट्रक्चरल बायोलॉजी अँड ट्रान्सजेनिक रिसर्चसाठी त्यांनी लॅबोरेटरीज ह्या इंडियामध्ये इन्स्टॉल केल्या. सेकंड कॉन्ट्रीब्युशन, यांनी डिफरंट वर्क्स केलेले आहेत DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये. याच्यामध्ये मोस्टली म्हणजे जे काही वाईल्ड लाईफ आहे, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी फॉरेन्सिक्समध्ये त्यांनी वर्क केलेलं आहे. ओके, फॉरेन्सिक लॅबमध्ये. त्यासोबतच इव्होल्युशनसाठी त्यांनी सुद्धा DNA फिंगरप्रिंटिंग ही यूज केलेली आहे. त्यासोबतच फायलोजेनीमध्ये सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, फिंगरप्रिंटिंगचा यूज केलेला आहे. तर फक्त DNA फिंगरप्रिंटिंग ही आयडेंटिफिकेशन ऑफ पर्सनसाठीच नाही आहे, आयडेंटिफाय टू पर्सन, बट ऑल्सो इट इज यूजफुल फॉर दी वाईल्ड लाईफ ॲनिमल कन्झर्वेशनसाठी सुद्धा आणि इव्होल्युशनसाठी सुद्धा त्यांनी तिथे वर्क केलेलं आहे. थर्ड कॉन्ट्रीब्युशन, द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इन इंडिया इज he is established center of DNA fingerprinting and diagnosis
DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नॉसिससाठी त्यांनी जे काही सेंटर फॉर्म केलं आहे CDFD, ज्याला ओळखलं जातं. कधी 1990मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर एक सेंटर ओपन केलेलं आहे, जे सेंटरचं नाव आहे सेंटर फॉर द DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नॉसिस. ओके, तर हे जे सेंटर आहे याच्यामध्ये जनरली ज्या काही ऑल स्पेसिस आहेत त्याच्या DNA फिंगरप्रिंटिंगसाठी आणि त्याचबरोबर एकतर फिंगरप्रिंटिंग तर केलीच जाते, पण सेव्हरल जे काही डिसीजेस आहेत याच्यावरती सुद्धा रिसर्च करण्यासाठी त्यांनी तिथे काय केलेलं आहे, सेंटर हे ओपन केलेलं आहे. फोर्थ वन कॉन्ट्रीब्युशन, ही ऑल्सो फाउंडेड लॅबोरेटरीज फॉर दी कन्झर्वेशन ऑफ इंडेंजर्ड स्पेसीस. तर ज्या काही इंडेंजर्ड स्पेसीज आहेत त्यांच्या कन्झर्वेशनसाठी त्यांनी सुद्धा तिथे काय केलेले लॅबोरेटरीज ह्या फाउंड केलेत. तर जनरली जो डॉक्टर लालजी सिंग जे सायंटिस्ट आहेत हे इंडियाचेच आहेत, त्यांना DNA फिंगरप्रिंटिंगचे फादर म्हणून ओळखलं जातं. आणि लालजी सिंग यांनी एकतर रिसर्च डायग्नोसिससाठी जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सगळे त्यांनी तिथे लॉन्च केलेले आहेत. सेकंड, त्यांनी स्वतः काही DNA प्रोब्स बनवलेत क्रेट स्नेकच्या वाय क्रोमोझोम थ्रू, फिमेलच्या वाय क्रोमोझोम थ्रू वेगवेगळे प्रोब्स त्यांनी फॉर्म केलेले आहेत. आणि त्यांचं मेन कॉन्ट्रीब्युशनसुद्धा आहे इंडियामध्ये, जसं की डिफरंट लॅबोरेटरीज ज्या की जेनेटिक्सच्या रिसर्चसाठी, जसं की पॉप्युलेशन बायोलॉजी, स्ट्रक्चरल बायोलॉजी अँड ट्रान्सजेनिक रिसर्चेस याच्यासाठी त्यांनी फाउंड केलेले आहेत. त्याच्यासोबतच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी, इव्होल्युशनसाठी, फायलोजेनीसाठी त्यांनी तिथे वर्क केलेलं आहे. त्यांनी डिफरंट सेंटर एस्टॅब्लिश केलेले इंडियामध्ये, सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नॉसिस, जिथे DNA फिंगरप्रिंटिंग पण केली जाते अँड 1990मध्ये, आणि सेव्हरल डिसीजेससुद्धा तिथे डायग्नॉस केले जातात. अँड लास्ट वन कॉन्ट्रीब्युशन इज ऑल्सो फाउंडेड लॅबोरेटरीज फॉर द कन्झर्वेशन ऑफ इंडेंजर्ड स्पेसीज ऑल्सो. तर जनरली या व्हिडिओमध्ये आपण DNA फिंगरप्रिंटिंगबद्दल स्टडी केली, त्याची मेथड स्टडी केली, ॲप्लिकेशन स्टडी केले, आणि इंडियामध्ये जो मेन फादर ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग म्हणून ओळखले जाणारे जे सायंटिस्ट आहेत डॉक्टर लालजी सिंग यांच्याबद्दलसुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी केली. तर इथे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा चॅप्टर इथे कंप्लीट होतो.